हे गाईस तर खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे आणि आता मी चालली आहे 13 तारखेच्या नाईटची तयारी करण्यासाठी. मग पोहोचले होते बघा गुरुद्वारापाशी, तिथं होती लस्सी वाटप. त्यानंतर फटाक्याच्या दुकानावर गेले होते बघा. या अलीकडला डबा होता बघा 1000 रुपयाला आणि पलीकडला होता बघा 600 रुपयाला. बराबर रेट आहे का ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. नंतर मग मी गेले होते इयरबड टाकण्यासाठी, ते म्हणलं होतं 5 दिवस लागतात. त्यानंतर मग परत गेले दुसऱ्या दुकानावरती. हे होतं बघा या दुकानावरती 750 रुपयाला. तर हे पण मी घेतलं आहे आणि एक मोठा बॉक्स पण घेतलेला आहे. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 135व्या भीम जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आता चालले आहे बघा मी एटीएम साठी, कारण आपल्याला थोडे पैसे कमी पडत होते म्हणून मी काढले आहेत बघा 3000. आणि 11 वाजता निघाले आहे बघा मी बाबासाहेबांच्या स्मारकाकडे. तिथे गेल्याच्या नंतर बघा हे डब्बी काय पेटत ना झाली होती बघा, कारण घरून आणली होती. त्याची काडी ही बारीक होती. 2दा-3दा पेटवलं होतं बघा मी, पेटत न झालं होतं. मला खूप बारी ट्राय केलं पण पेटत न झाले होते. एक भाऊ होता बघा आपला, तर त्यानं मला डब्बी दिली होती, तर मग त्यांच्या डब्बीने पेटलाय बघा आणि खूप मोठा फटाका फुटला आहे बघा. आणि तुम्ही जर नांदेडचे असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही पण आलता की नाही ते. आणि खूप जास्त राडा वगैरे झालेला आहे बघा. आता आम्ही करत आहोत बघा आमच्या गन सेट, कारण आम्ही मोठा फटाका तर उडून टाकला होता बघा. त्यानंतर हे आहे ना चलत ना झालं होतं बघा. एक तर मी असं काय करत होते, मग आहे ना बघा ते भैया आहे ना खूप जास्त झेंडा जोरात उडवत होते, तर माझ्या डोक्यात लागलं होतं. तर चला आता मी जाते घरी. तोपर्यंत बाय, चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय.